बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये चर्चा अर्थातच 5 राज्यांच्या निवडणुकांच्या संदर्भात आणि याच्या पूर्वी चर्चेला जाण्यापूर्वी आपण पाहूया देशाच्या या राजकारणामध्ये राहुल गांधींची गत सध्या एखाद्या फ्लॉप हिरो सारखी होऊन बसले। कारण राहुल गांधी सर्वाधिक प्रचार सभा घेतलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसचं शब्दशः पानिपत झालंय। म्हणूनच राहुल गांधींच्या नेतृत्वातली काँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित करायची असेल तर सोनियांनी आपलं पुत्रप्रेम थोडंसं बाजूला ठेवून आता तरी प्रियंका गांधींना राजकारणात सक्रिय करण्याची गरज निर्माण झाली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। उत्तर प्रदेशात काँग्रेसला पुनर्जीवन मिळावं यासाठी काँग्रेस युवराज राहुल गांधींनी सपाच्या अखिलेश यादवांना सोबत घेऊन प्रचाराचा मोठा झंझावात केला। या दोघांनी मिळून 7 रोड शोज केले। एकट्या राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात तब्बल 45 प्रचार सभा घेतल्या, पण तरीही व्हायचं तेच झालं। इथेही राहुल गांधी पंतप्रधान मोदींचा झंझावात रोखू शकलेले नाहीयेत। लोकसभेपासून सुरू झालेली पराभवाची मालिका काही केल्या थांबायला तयार नाहीये। राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस आजपर्यंत फक्त पराभवच बघत आली आहे। अपवाद फक्त कर्नाटक आणि पंजाबचा आहे, पण तिथल्या यशाचं श्रेय राहुल गांधींना नाही तर स्थानिक नेतृत्वालाच द्यावं लागेल। उदाहरणार्थ पंजाबमधलं सगळं यश हे सर्वस्वी अमरिंदर सिंग यांचंच म्हणावं लागेल। याउलट जिथं जिथं राहुल गांधींनी प्रादेशिक पक्षांसोबत आघाड्या केल्यात तिथं तिथं काँग्रेस आणि मित्र पक्षांची धुलधाणच झाली आहे। उदाहरणच द्यायचं झालं तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आता उत्तर प्रदेशचं देता येईल। म्हणूनच काँग्रेसला देशाच्या राजकारणात पुन्हा उभारी घ्यायची असेल तर एकतर राहुल गांधींना भाजपनं त्यांची तयार केलेली पप्पू छाप ही इमेज काही करून बदलावी लागेल, अन्यथा यापुढेही काँग्रेसची ही अशीच धुलधाण होत राहील। राहुल गांधींना समजा हे शक्य होणार नसेल तर सोनिया गांधींनी किमान काँग्रेसच्या हितासाठी तरी आपलं पुत्रप्रेम थोडंसं बाजूला ठेवून सरळ प्रियंका गांधींना राजकारणात सक्रिय करावं, तर आणि तरच मोदींचा हा चौखूर उधळलेला वारू काबूत येऊ शकेल। कारण काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि ती विरोधी पक्षाच्या रूपात का होईना पण देशाच्या राजकारणात टिकलीच पाहिजे। बघूयात या पराभवातून तरी काँग्रेस नेतृत्व काही धडा घेते का। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। अर्थात काही प्रश्न निर्माण होतात। यूपी मधल्या विजयामुळे मोदींनी पुढील 10 वर्षांसाठी भाजपचा खुंटा मजबूत केलाय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित आपण करतोय। पंजाब मधला यश काँग्रेसला उभारी देणारं ठरेल का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत। आणि भाजपच्या विजयामुळे राज्यात शिवसेनेच्या विरोधाची धार कमी होईल का, हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत हुसेन दलवाई, खासदार काँग्रेस, आपल्यासोबत प्रेम शुक्ल आहेत भाजपचे प्रवक्ते, आपल्यासोबत रुबीन आहेत आपचे प्रवक्ते, तरुण चेहरा आहे आपचा महाराष्ट्रातला, जितेंद्र म्हैसकर आपल्यासोबत श्रीहरियाणे आहेत जे एकूण छोट्या राज्यांच्या संदर्भातली जी समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत, आणि कुमार सप्तर्षी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक। या सगळ्या मान्यवरांचं स्वागत। महेश म्हात्रे कार्यकारी संपादक सुद्धा आपल्यासोबत आहेत। चर्चेच्या सुरुवातीला हुसेन दलवाई आपल्याकडे येतो, त्याचं कारण आपण आता एक भाष्य बघितलं असेल की काँग्रेस एक विचारधारा आहे आणि ती टिकली पाहिजे, विरोधी पक्ष का होईना। कारण काँग्रेस मुक्त भाजप, काँग्रेस मुक्त भारत अशी जी भाजपची घोषणा आहे, त्या पार्श्वभूमीवर आत्ताचं हे जर का एकूण काँग्रेसचं पानिपत बघितलं खास करून उत्तर प्रदेशमध्ये, तर येणाऱ्या काळातली काँग्रेसची वाटचाल तुम्हाला कशी दिसते? असं आहे की झालेला पराभव जो खास करके उत्तर प्रदेशमध्ये झालेला पराभव हा जुहारी लागणार आहे। म्हणजे इतकं मला स्वतःला असं वाटत होतं की कुठे ना कुठेतरी हंग पारलं येईल, परिस्थिती येईल, तशी काय झाली नाही। आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला विजय मिळेल असं मला खरंच वाटलं नव्हतं। पहिल्या 3 ज्या फेऱ्या झाल्या होत्या निवडणुकीच्या त्याच्यामध्ये मला आता नेमकं त्याचं मी पाहिलेलं नाही, आज संपूर्ण दिवस मी एका मीटिंगमध्ये होतो, परंतु पहिल्या 3 फेऱ्या बऱ्या झाल्या असं सातत्याने म्हटलं जात होतं। पुढच्या 4 ज्या फेऱ्या आहेत, 4 पासून पुढे झालेल्या त्या फेऱ्यांमध्ये भाजपने फार उचल खाल्ली होती आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर झाला। निवडणुकीमध्ये जे होतं त्यांनी इथे महाराष्ट्रात जे केलं ते केलेलं होतं
आणि तुमचा मीडिया जो आहे तो पूर्णतः त्यांना साथ देत होता. याच्या दोन गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अजून काँग्रेस सुधारायला काय तयार नाही. मीडियावरती आम्हाला तुम्ही तेवढे दोषारोप केलं की त्याच्यानंतर काही होत नाही पुढे. दलवाई साहेब लक्षात येते ती म्हणजे 1980 मध्ये बरोबर 37 वर्षापूर्वी काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये 302 जागा मिळालेल्या होत्या. 30 वर्षापूर्वी 37 वर्षापूर्वी त्यावेळेस मीडिया तुमच्या बरोबर होता म्हणून तुम्हाला त्या जागा मिळालेल्या होत्या. आणि आता तुमच्या बरोबर कुणीच नाहीये त्यामुळे लोक सुद्धा तुम्हाला सोडून जातात. तुमचा जो आमच्यावर आरोप आहे तो आपण तुर्तास 2 मिनिटं तसाच ठेवूया. आपला प्रश्न विचारायचा रुबीन, तुम्हाला प्रश्न विचारायचा मीडियाच्या संदर्भात प्रश्न विचारला म्हणून, कारण आप सुद्धा मीडियाचं अपत्य असं अनेक जण म्हणतात. आणि त्यावेळेला खास करून आपची कामगिरी पंजाबमध्ये आधी खूप टोकाची वरपर्यंत जाईल असं म्हटलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर अपेक्षित यश आपला का मिळालं नाही असं तुम्हाला वाटतं पंजाबमध्ये खास करून? पहिलं तरी मला म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की जितकं आम्हाला सीट्स मिळाली आहे त्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्याला सीट्स येईल, पण तसं नाही झालंय. 2 गोष्टी. पहिलं तरी आम्ही खूप लहान पक्ष आहे, तरुण पक्ष आहे. 4 वर्षात स्वबळावर आम्ही 22 जी जागा आहे ती निवडून आणणं काही लहान गोष्ट नाही आहे ती. दॅट इज पॉइंट 1. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये संघटनात्मक पातळीवर बांधकाम करावं लागणार. म्हणजे ठीक आहे, आम्हाला वाटलं म्हणजे दिल्लीत जेव्हा आम्ही प्रयोग करून बघितलं तेव्हा आम्हाला लवकर यश मिळालं. तर आम्हाला पण कुठेतरी असं वाटत होतं की दुसऱ्या स्टेटमध्ये आम्ही यंत्रणा वापरून, टेक्नॉलॉजी वापरून, माध्यमं वापरून तसंच करता येईल. तसं नाही आहे आणि आम्हाला आणखी तिकडे काम करावं लागेल आणि जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो आणि ऑपोजिशन मध्ये बसू. नक्की. प्रेम शुक्ला, थेट प्रश्न विचारायचा आहे. जे यश मिळालंय ते यश सगळ्यांना दिसतंय, अतिशय घवघवीत असं भाजपचं यश आहे आणि या यशामध्ये भाजपची जी एकूण यंत्रणा जी राबवली गेलेली आहे आणि गेले काही काळ जवळजवळ खास करून अमित शहा यांनी जी भूमिका उत्तर प्रदेशमध्ये निभावलेली आहे त्या भूमिकेसंदर्भात तुम्ही काय म्हणाल? कारण एक तंत्र भाजपला अवगत झालंय असं आता निश्चित म्हणता येईल. निवडणुका जिंकण्याचं तंत्र, ते तंत्र नेमकं काय होतं तुम्हाला वाटतं? आणि सोशल इंजिनिअरिंग आणि खास करून मुस्लिम बहुल जो भाग आहे त्याच्यामध्ये, ज्याच्याबद्दल मायावतीने आश्चर्य व्यक्त केलंय, त्यांनी ईव्हीएम वरती टीका वगैरे केली असली तरी त्यांचं म्हणणं आहे की मुस्लिम भागामध्ये कसं बरं भाजप जिंकून येऊ शकतं, याचं उत्तर तुमच्याकडे काय? खरं तर मायावती हे थोडासा पराभव आधी डिमोनेटेशनमुळे त्यांना खूप त्रास झाला. त्यांचे पैसे आनंद त्यांचे जे भाऊ आहेत त्यांचे पैसे पकडले गेले. त्याच्या इलेक्शन कमिशनने सुद्धा नोंद घेतलेली आहे. आणि आता निवडणुकीत सुद्धा त्यांचा जो वोट बँक होता ते त्यांचा हातात सटकला. मग त्यांना 91ला जे 22% मतदान होता तो टक्का आता उरलेला आहे. म्हणजे तो लोकसभेत पण दिसून आला, आता विधानसभेत पण दिसून आलाय. कारण त्यांना जे सपोर्ट करणारी एक मंडळी होती मोठी, त्या मंडळीतला एक मोठा हिस्सा जो आहे तो त्यांच्या विरोधात गेला आहे आणि तो भाजपच्या जवळ आलाय. त्यामुळे थोडं त्यांना जे आहे परिस्थिती त्यांना वाईट आहे. आणि वाईट परिस्थिती कधी कधी मनस्थिती जे आहे त्यात जे आरोप त्यांना स्वतःला विश्वास बसत नाही. त्याचं स्वतःचं म्हणणं आहे की पत्रकार संमेलनामध्ये पत्रकार मला बोलत होता, मी त्याच्यावर विश्वास केला नाही, पण आता मला विश्वास करावा लागतो सारखं ते बोलतायत. आता एक विषय आपण जे महत्वाचा घेतला ते अल्पसंख्याक समाजाने भाजपला मतदान केला. एक तुम्हाला घटना सांगतोय कानपूरचं. तर मतदान केंद्रात एक अल्पसंख्याक समाजातला व्यक्ती आपल्या स्वतःचा सौभाग्यवतींसोबत मतदान केंद्रात गेला आणि तो बोलला की ही जी आहे ती आंधळी आहे, त्यामुळे मला ह्याला हेल्प करायचं आहे, त्यामुळे मला तिथे बूथ पर्यंत ईव्हीएम मशीन पर्यंत जाऊ द्या. त्याला स्पेशल परवानगी देण्यात आली. ह्याचा कारण तर त्याला बघायचं होतं हे कोणाला मतदान करणार आहे. आणि हे भाजपला तर मतदान करत नाही ना, पण त्यापेक्षा त्याची जी सौभाग्यवती होत्या त्या खूप हुशार. ते तिथे पोहोचण्याआधी कमलचा बटन तिथे त्यांनी दाबला. तिथे मारामारी झाली, अक्षरशः केस नोंदवण्यात आला, ती फौजदारीची केस झाली. त्याला त्याच्या नवऱ्याने मारला तिथे. तर त्यांच्या मनात जे आहे ते ज्याला सर्वात जास्त नारी उत्पीडनचं जे काम चालू आहे त्या विषयाला जे भाजपचं जे धोरण आहे, शासनाने त्यांना न्याय देण्याचं जे धोरण अवलंबण्याचा
सांगितलं की लॉ कमिशन मध्ये आम्ही विचार करतोय. त्यामुळे त्यांचं एक जाग आलेली आहे. त्यांना सुद्धा वाटतं की भाजप हा पक्ष जे आहे त्यामुळे न्याय देऊ शकते, मिळवू शकते, न्यायासाठी त्यामुळे तो तिथे मतदान करतोय. आणि स्वतः मायावतींचा नॉन जाटो जो दलित आहे त्याला असं वाटतं की आम्ही सत्तेत आम्हाला काही सहभाग नाहीच. आणि मोदीजींनी आता एक वाराणसीच्या सभेत पहिल्या सभेत ते बोलले की काही लोकांना कसं आहे की कुछ का साथ कुछ का विकास, म्हणजे यांना कोण पाहिजे तर जाटो, आम्ही सत्तेत आलो तर एक समाज विशेष, त्यांना काय हवंय 80% पोलीस स्टेशन मध्ये यादव जमातीचे लोक बसले ह्याची यादी आहे. आणि तिथे युपी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या एक्झाम मध्ये 1000 पैकी 850 एक अनिल यादव नावाचे व्यक्ती तिथे चेअरमॅन म्हणून बसवण्यात आले आणि 850 लोक फक्त एका जातीचे तिथे त्यांना त्यांची निवड करण्यात यशस्वी झाले. म्हणजे त्याचा हायकोर्टाने ताशा लावला आणि ते सगळं जे प्रक्रिया आहे ते संपवला. नाही, एक मुद्दा प्रेम शुक्ल तुम्ही जो एक मुद्दा मांडला नारी उत्पीडनाचा तुम्ही एक शब्द वापरला त्याच्यामध्ये खरं तर आणि सर तुम्हाला विचारायचंय कारण आता सबका साथ सबका विकास ही घोषणा तर देऊन झाली, सगळ्या लोकांनी भाजपला मतदान केलंय हे सुद्धा समोर येत आहे. आणि हे सगळं येत असताना आजच मागोवैद्यांनी राम मंदिराचा मुद्दा काढलेला आहे. कदाचित उद्या त्या तलाकच्या संदर्भामध्ये एखादा मुद्दा निघेल, समान नागरिक कायद्याच्या संदर्भामधला मुद्दा येणाऱ्या काळामध्ये निघेल, छोट्या राज्यांच्या संदर्भातला मुद्दा निघेल. हे सगळं असताना ज्या प्रमाणात यश भाजपला मिळालं ते यश पाहता भाजप या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे त्यांना अमित शहाना आज प्रश्न विचारला होता पत्रकार परिषदेमध्ये राम मंदिराचा, ते म्हणाल की आमचा तो अजेंडा आहेच, ते लिहिलेलंच आहे आम्ही त्याच्यामध्ये. हे सगळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की अनेक विषय इलेक्शनमध्ये बोलले जातात, त्यांचं रूपांतर क्रियेमध्ये होतच असं नाही. राम मंदिराच्या बाबतीतच जर विचार करायचा झाला तर मागोवैद्यजींनी आज जे नागपूरमध्ये स्टेटमेंट केलं की आता इतकं बहुमत मिळाल्यानंतर कोर्टाचा निर्णय जरी भाजपच्या विरोधात गेला किंवा राम मंदिराच्या विरोधात गेला, सुप्रीम कोर्टात मॅटर आता पेंडिंग आहे, तरी देखील कायदा बनवणं केंद्राच्या हातात आहे आणि कायदा बनवून इथे राम मंदिर बनवता येईल. कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण वस्तुस्थितीमधून पाहिलं तर भाजपला हा कायदा इलेक्शन जिंकण्यामुळे बनवावा लागतो अशातला भाग नाही. हा कायदा ते केव्हाही बनवू शकले असते. युपी मध्ये जिंकण्याच्या अगोदर देखील भाजप बहुमताने पार्लमेंटमध्ये बसलेलं आहे. ज्या अर्थी त्यांनी हा कायदा आजपर्यंत केला नाही त्या अर्थी सुप्रीम कोर्ट जर का राम मंदिराच्या विरोधात गेलं तर भाजप हा कायदा करू शकतो. त्याचं वस्तुस्थितीत कितपत रूपांतर होईल विचार करण्यालायक गोष्ट आहे. मला नाही वाटत की सर्वच मुद्दे जे मेन्शन केल्या जातात इलेक्शनमध्ये त्याचं रूपांतर कशामध्ये तरी होतं. डेव्हलपमेंट हा मुद्दा जर मांडला जातो आणि उत्तराखंड जसं एक वेगळं राज्य उत्तर प्रदेशमध्ये झालं तसं अजून 3 वेगळी राज्य होण्याची ठराव मायावतीजींनी पाठवलेला होता. बुंदेलखंड, हरित प्रदेश, अवध प्रदेश ही राज्य अजून झालेली नाही आहेत. याच्याबद्दल भाजप विचार करणार आहे का? नाही. पण आम्ही कुठं म्हटलं आम्ही वेगळे राज्य देऊ? तुम्ही म्हणता तुम्ही डेव्हलपमेंट द्याल. डेव्हलपमेंट म्हणजे इम्बॅलन्स आहे. इम्बॅलन्स सॉल्व्ह करण्याकरता ठोस पावलं उचलण्यामध्ये राज्य निर्मितीचे ठराव तुमच्या पुढे पार्लमेंटमध्ये आहेत. याचा विचार कराल की नाही? याचं उत्तर देताना इलेक्शनमध्ये काहीही जरी बोललेत तरी वस्तुस्थितीत ते उतरेल इतका विश्वास आज भाजपवर ठेवता येण्यासारखा नाही. नक्की. पण याबरोबर ना डॉक्टर कुमार सप्तर्षी प्रश्न हाच उरतो की जिथे एकीकडे ज्याला बहुजन पक्ष म्हणता येतील, समाजवादी पक्षाचं जे प्राबल्य होतं, या सगळ्या प्राबल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये झालेली ही वाताहत जर का आता बघितली, खास करून समाजवादी पक्षाची बघितली, तर या वाताहतीचं कारण नेमकं काय देता येईल? एक प्रकारे जी घराणेशाही होती, ज्या पद्धतीनं अगदी मायावतींची सुद्धा 30 गत झालेली आहे, इथे शिरोमणी अकाली दलची सुद्धा 30 गत झालेली आहे. कुठेतरी या सगळ्या त्या घराण्यांच्या अवतीभोवती असलेल्या राजकीय पक्षांना लोक कंटाळलेत आणि म्हणून ही अवस्था झाली. नेमकं काय झालं असं तुम्हाला वाटतं? असं आहे की काँग्रेसची विचारसरणी म्हणजे काय, मध्यम मार्ग आणि दलित, अल्पसंख्याक
आणि आदिवासी यांचा बद्दल एक सोशल वेलफेअरची ॲटिट्यूड, म्हणजे हा डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग. आता भाजपला तो काढून उजवीकडे झुकलेला मार्ग घ्यायचा आहे आणि हिंदू राष्ट्राच्याकडे वाटचाल करायची. आता ह्या दृष्टीने जर बघितलं तर त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, ती ह्या स्ट्रॅटेजीचं मूळ जेव्हा भाजप काही फारशी नव्हती त्यावेळेला वसंत भागवत नावाचे जे मुंबईला होते, चंचल स्मृतीमध्ये राहणारे निष्ठावंत RSSचे आणि आमच्या जनता पार्टीचे त्यावेळेला ते सेक्रेटरी होते, त्यांनी एक असं धोरण आखलं आणि ते पटवलं सगळ्या नेत्यांना की जर आपण असं केलं की ह्या कॅटेगरीजमध्ये कोणीतरी एक जास्त संख्येचं जात असते त्या, कारण काँग्रेसने जाती तोडण्याकरता कॅटेगरी केली होती. शेड्यूल कास्ट म्हणजे शेड्यूल कास्टच्या सगळ्यांना देशातल्या काय जे कायदे मदत करायची ती करायची. तर यांनी बहुजन समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा पुढे आहे, तर मराठे तर द्वेष वाढवायचा आणि मग माधव करायचा. तसं महार पुढे आहेत, जे जे काही म्हणून शेड्यूल कास्टच्या नावाने वाटलं जायचं ते महारांना अधिक मिळायचं, शिक्षण जास्त होतं, बाबासाहेबांची प्रेरणा होती आणि संख्या जास्त. तर मग महारांच्या विरोधात इतर दलितांना एकत्र कर आणि त्याच्यावर मनोहर जोशींच्या वेळेला युती सरकार आलं होतं. ह्याच पॉलिसीचं हे एक्सटेन्शन आहे. कुठलाही प्रादेशिक पक्ष त्याच्यामध्ये कुठला तरी एक मोठा भाग असतो, तर यादवेतर ओबीसी आणि जाटवेतर दलित असं त्यांनी समीकरण केलं. पण हे नुसतं समीकरण करून चालत नाही, तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर त्यांचा प्रचंड कार्यकर्त्यांचा जो समूह आहे, जी 92 वर्षाची RSS आहे, ती त्यांच्या मागे ते कार्यकर्ते सांगितलेलं करतात. सैन्याचं ते नागरी सैन्य. तर यांनी तिथे जाऊन मतदानात त्यांना घेऊन येण्यापर्यंत झालं, म्हणून हे डिबेकल झालेलं आहे. आणि मुस्लिम वोट फोडलं पाहिजे, त्यांनी एकही मुस्लिम उभा नाही केला, पण मुस्लिम मत फोडलं पाहिजे याच्यावरही त्यांनी मुस्लिम बहुल भागामध्ये हे केलं. प्रश्न असा आहे की ह्या ज्या छोट्या जाती आहेत त्याला सिमेंटिंग फोर्स काय, त्यांना जर उतरण तुटली तर आता हॉरिझॉन्टल घ्यायचंय तर त्यांना सिमेंट कसं करायचं. तर त्याच्यामध्ये गांधीयन विचारसरणी असं सांगते की सर्व माणसं समान आहेत असं मानायला सुरुवात करत जात टाकली पाहिजे. यांनी काय केलेलं, हिंदुत्व असं म्हणल्यामुळे त्या जातींना एक सिमेंटिंग फोर्स केला आणि त्याच्यामध्ये काय द्वेष, मुस्लिमांचा द्वेष. मग आता मला सांगा, UP आणि याच्यामध्ये भरपूर यश मिळालं आणि त्याचं विश्लेषण अनंत काळ चालणार आहे. पण मग गोव्यामध्ये आणि याला का नाही मिळालं पंजाबमध्ये? नाही, मूळ मुद्दा तोच आहे. मूळ मुद्दा तोच आहे. डॉक्टर सत्तरशी आपण अधिक सूक्ष्म पद्धतीने आपण बघूया. गोव्यामध्ये आज 13 आमदारांपैकी भाजपच्या 7 आमदार हे कॅथलिक जर समाजाचे असले, पंजाबला तो चालत नव्हता फॅक्टर. नाही, एक मिनिट, गोव्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे महेश. आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की गोव्यामध्ये जर का 13 आमदारांपैकी भाजपच्या 7 कॅथलिक आमदार असतील, तिथे मुस्लिम बहुल भागामध्ये भाजपला बऱ्यापैकी यश मिळालेलं दिसतंय उत्तर प्रदेशामध्ये. हे असताना आता ही जी एक विश्लेषणाची पद्धती आहे गेले काही काळ, 8 मंत्री पडले. नाही, बरोबर ना, 8 मंत्री पडले, पण जे निवडून आले त्याच्यामध्ये काहीतरी एक त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग दिसतंय भाजपचं. ते नाकारता येईल का महेश आपल्याला? नाही, अजिबात नाही. भाजपने या निवडणुकीमध्ये सगळ्या जातीय समीकरणाचा ज्या पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीच्या निमित्ताने एक नवतंत्र आपण आपलं जे विकसित केलेलं होतं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याची पुनरावृत्ती करून आगामी काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष हा निवडणूक विजयाचा फॉर्म्युला भारतीय निवडणुकीच्या राजकारणात त्याच प्रत्यक्षात आणून दाखवेल असं चित्र आता दिसतंय. कारण आपण सगळेजण जाणतो की उत्तर प्रदेशचं राजकारण जे दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय जातींच्या आधारावर वर्षानुवर्ष खेळलं गेलं. मायावती यांनी दलित वोट बँकेचा वापर केला, मुलायम सिंग यादव यांनी सातत्याने मुस्लिम मतांचं राजकारण करून आपलं तिथलं आसन बळकट केलेलं होतं. या सगळ्या राजकारणाला छेद देण्यासाठी
ज्या पद्धतीने भाजपनं जाटव व्यतिरिक्त इतर जे मागासवर्गीय होते त्यांची आघाडी केली आणि ओबीसींना ज्या प्रकारे अन्य ओबीसी जाती होत्या यादवांसह त्या आपल्याकडे वळवल्या, हे सगळं करत असताना त्यांनी आपली जी कट्टर धार्मिकता आहे ती एकीकडे ते या अन्य हिंदू जातींमध्ये पेनिट्रेट करत होते, ती झिरपवत होते आणि दुसरीकडे मुस्लिम बहुल भागामध्ये आपली स्वतःची एक वेगळी इमेज निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते किंवा कॅथलिक वर्गांना वेगळ्या प्रकारे आश्वस्त करण्याचा गोव्यामध्ये प्रयत्न करत होते. तर हे जे राजकारण आहे, हे जे नवतंत्र आहे, या नवा तंत्राच्या माध्यमातून भाजपला जर आपली सर्वसमावेशकता सिद्ध करायची असेल तर त्यांना राम जन्मभूमीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा अधोरेखित न करता पुढील राजकारण करावं लागणार आहे. त्यामुळे जर सोशल इंजिनिअरिंग करून त्यांना दीर्घकाळ राजकारण करायचं असेल तर राम मंदिरचा मुद्दा ते पुढे करणार नाहीत मतदार आणि पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ही जी विजयाची भूक लागलेली आहे भाजपला, ही पुढच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला कायम पुढे चालू. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण या संदर्भातली अधिक सखोल चर्चा करूयात आणि मान्यवरांकडून जाणून घेऊयात नेमकं काय घडतंय भाजपच्या संदर्भात, काँग्रेसच्या संदर्भात आणि येणाऱ्या काळातली दिशा भाजपची काय असणार आहे आणि कुठले विषय समोर आपल्या सगळ्यांच्या येणार आहेत आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रात आपल्यापर्यंत कसे होणार आहेत. कारण महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना आणि भाजपचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाची आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काय परिस्थिती असेल, छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत मान्यवर आहेत हुसेन दलवाई, प्रेम शुक्ल, रुबीन आपचे प्रवक्ते आणि श्रीहरी अणे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करतोय. चर्चेच्या सुरुवातीला थोडक्यात पहिल्यांदा महेश, मुद्दा हा आहे की सातत्यानं हे जे सगळं घडतंय 5 राज्यांमधलं, त्या 5 राज्यांचं चित्र बघितलं तर काँग्रेसला उभारी मिळेल का, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा प्रश्न आपण जो उपस्थित केलेला होता. त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? कारण एकीकडे 2 राज्यांमध्ये मणिपूर आणि गोवा त्रिशंकू परिस्थिती, तिथे काँग्रेसला ॲडव्हान्टेज आहे आणि पंजाबमध्ये काँग्रेसने एक ॲडव्हान्टेज घेतलेला दिसतोय. प्रत्यक्षात काय परिस्थिती असेल असं वाटतं? नाही, काँग्रेसला खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये खूप चांगली संधी होती आणि त्यांना स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची होती. पण ज्या प्रकारे काँग्रेस सर्व शक्तीनिशी या निवडणुकीत उतरायला पाहिजे होतं तशा पद्धतीने दिसलं नाही. आज ज्या पंजाबमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे, गोव्यामध्ये आणि मणिपूरमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे, या 3 राज्यांवर काँग्रेसनी अधिक लक्ष दिलेलं आहे किंवा लक्ष केंद्रित केलेलं आहे हे दिसलं नाही आपल्याला. काँग्रेस नेतृत्व हे उत्तर प्रदेशमध्ये यांच्या अखिलेश यादव यांच्या सायकलवर डबल सीट बसण्यामध्येच त्यांनी जास्त स्वतःला व्यस्त ठेवलेलं होतं. पण ज्या प्रकारे आता भाजपचं वर्चस्व मंदार वाढत चाललेलं दिसतं आपल्याला, संपूर्ण देशाच्या भूभागापैकी 58% भूभाग आता भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी व्यापलेला आपल्याला दिसतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आगामी निवडणुकीमध्ये, कारण ओमर अब्दुल्ला यांचं ट्विट मला सकाळचं लक्षात आहे की ओमर अब्दुल्ला म्हणाले की आता 2019च्या निवडणुकांचा विचार करू नका, त्याच्या पुढच्या 24च्या निवडणुकांचा विचार करा. असं जेव्हा ओमर अब्दुल्ला यांच्यासारखा अत्यंत महत्वाचं राजकारण केलेला युवा नेता सांगतो, त्यावरून आपल्याला देशातील स्थिती किती मोठ्या प्रमाणात बदललेली आहे हे लक्षात येतं. आणि काँग्रेससाठी ही खूप चांगली संधी आहे. खरं म्हणजे राहुल गांधी हे सातत्याने अपयशी होताना दिसत आहेत, सातत्याने त्यांच्या नेतृत्वाला अपयश येताना दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जर देशातील तरुणाई मोठ्या प्रमाणात राजकीय दृष्ट्या सजग होत चाललेली असेल तर प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाशिवाय काँग्रेसला पर्याय नाही अशी सुद्धा चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली. परंतु घराणेशाही किती काळ चालणार, घराणेशाहीवर किती काळ हे लोक भिस्त ठेवणार? जोपर्यंत काँग्रेस आपली संघटना मजबूत करत नाही, जोपर्यंत काँग्रेस तळागाळातल्या लोकांपर्यंत जात नाही, त्यांचे प्रश्न घेऊन भांडत नाही. आपल्या महाराष्ट्रात आपण पाहतो ना
की काँग्रेस अजूनही आपण विरोधी पक्षात आहोत हे स्वीकारायला तयार नाही. त्यांचे विरोधी पक्ष नेते अजूनही आपण विरोधक आहोत, आपण सरकारचा भाग नाहीत हे मानायला तयार नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला बघावं लागणार आहे की काँग्रेसचा पुढचा नक्की काँग्रेसच्या या विरोधक म्हणून त्यांची मानसिकता का बनू शकत नाहीये हा एक मुद्दा आहे. तशाच त्याबरोबरीनं आता जी भाजपची मानसिकता बनताना दिसते. प्रेम शुक्ला, आपल्याला प्रश्न हाच विचारायचा की शिरोमणी अकाली दल हा आता बरोबर होता काय नव्हता काय, किंवा त्यांना तिकडे काय त्यांचं होतंय एवढं लक्ष भाजपनं पंजाबकडे या निवडणुकांमध्ये दिल्याचं दिसत नव्हतं. याचं काय कारण आहे? कारण येणाऱ्या काळामध्ये भाजप सुद्धा काँग्रेसच्याच त्या एका मानसिकतेत जाणार आहे का की आम्हाला कोणीही ॲलीज नको, आम्हाला आमचे कोणी मित्र पक्ष नाही आणि आम्हाला मित्र पक्षांची आता गरज नाही, कारण आम्ही पूर्णपणे भारतीय पक्ष झालेलो आहोत. एक पूर्णपणे असे तू हिमाचल म्हणता येईल अशा पद्धतीचा भाजप पक्ष आता निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता भाजपला कोणाची गरज नाहीये अशी परिस्थिती भाजपची आता आहे का? या निवडणुकीत जर तुम्ही एकदम पारदर्शकपणे जर त्याचा तुम्ही विश्लेषण केलं तुमच्या लक्षात येईल की पंजाबमध्ये जर भाजपने सिद्धूंना नेता म्हणून शिरोमणी अकाली दलाची युती तोडली असती तर भाजपला सीट्सची संख्या वाढली असती, हे कोणी तुम्हाला सांगू शकेल. पण एक आमचा तो एक विश्वासू साथीदार आहे, पण आम्ही आपल्यातर्फे तोडणार नाही, तो तोडून गेला तर चालेल. शिवसेनेबद्दल सुद्धा भाजपची भूमिका हीच राहिली कधी. म्हणजे असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला माहित असेल भाजपनी 126 सीट्स आम्हाला द्या, आम्ही तुमच्याकडे युती करतो. शिवसेना द्यायला तयार झाली नाही, 151चा खाली येणार नाही. भाजपचे 122 निवडून आले. आता या महापालिकेच्या निवडणुकीत आम्हाला तुम्ही सीट वाढवून द्या, आमची मागणी आहे, आमची ताकद वाढलेली आहे. त्यांनी सांगितलं 60 सीट तुमची अवकात, फक्त 60 सीट. निवडून किती आले? 82. तर आम्ही आमचे जे युतीचे साथीदार आहेत, म्हणजे शिवसेनेची आम्हाला केंद्रात गरज आहे का? नाही, पण ते आमचे सौजन्य आहे. इथे पण राज्यात तुम्हाला ते लक्षातच आहे की देवेंद्र फडणवीस सरकार आहे ना, विधानसभेत विश्वासमत पडत असताना शिवसेना विश्वासमत होती का आमच्या बरोबर, तरी त्यांना पण सामावून घेणार. म्हणजे आपला जो व्यक्ती आहे, जुना व्यक्ती याला सांभाळायचा आहे, पण जर तोच हात सोडून पडत असेल तर कुठपकड परत पकडायचा. आणि भाजपच्या आदरणीय मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये आमचं काय होतं, म्हणजे 0 सीट्स होत्या मागच्या निवडणुकीत. एक तृणमूलचा काँग्रेसचा व्यक्ती आला, पण निवडणुकीत जाताना आमच्याकडे 1 आमदार होता, आता 21 आमदार पर्यंत आला. म्हणजे आदरणीय मोदीजी यांना स्वीकारायचं आहे देशाला, हे समोरून दिसतोय. तरी आम्ही आमचे जे सहकारी आहेत त्यांना सांभाळण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही म्हणालात की आम्ही आमच्या सहकाऱ्यांना दूर जा असं सांगत नाहीत, पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं होतं की आम्ही भाजपबरोबर शिवसेनेबरोबर युती करणार नाही. ते कशाचं लक्षण होतं? तुम्ही युती तोडलेली होती आणि नंतर तुम्ही युती तुटावी अशी परिस्थिती आम्हाला द्या. फक्त आम्ही आमचा जे हक्क आहे 126 भाजप लढली असती. नक्की त्या अर्थाने अगदी बरोबर आहे प्रेम शुक्ला. त्या अर्थाने भाजप नाही, नक्की त्या अर्थाने भाजपची जी वाढ झाली किंवा भाजपचा एक महावृक्ष झालेला आहे, त्यामुळे भाजपला आता या सगळ्या साथीदारांची गरज नाहीये का, किंवा गरज आता तशी शिल्लक राहिली नाही, फक्त बोलता येत नाही आता भाजपला, अशी अवस्था झाली का? ज्या राज्यात कधीही भाजपचा साथीदार नव्हता त्या आज ओरिसा राज्यात बघा ना भाजपची कशी वाटचाल आहे. पंचायत निवडणुकीत मणिपूरमध्ये वाटचाल आहे, अरुणाचल आमच्या हातात आलेला आहे, आसाममध्ये आम्ही निवडून आलोय आणि तिथे आम्ही जे आम्हाला गरज आहे त्या सगळ्यांना घेतलेलं आहे सोबत. उत्तर प्रदेशमध्ये राजभर समाजाला कोणी न्याय देत नव्हता, त्या राजभर समाजाला आम्ही न्याय दिलाय मिळवून. उत्तर प्रदेशला कुर्मी समाजाला कोणी न्याय देत नव्हता, त्या समाजाला आपल्याला आम्ही न्याय दिलेला आहे. ते आमचे साथीदार आहेत. आम्ही पासवान यांना जे समाज जो आहे रामविलास पासवान यांचा बिहारमध्ये, ते आम्हाला बिहार गेला तरी आम्ही त्यांना सांभाळतोय ना. कुशवाहा यांना आम्ही सांभाळतोय. नाही, नक्की सांभाळतोय, म्हणजे सांभाळायला लागेल जोपर्यंत तुम्हाला त्यांची गरज आहे. एक मुद्दा आणि सर तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की एकीकडे ही सगळी छोटी राज्य आहेत, भारताची संघराज्य रचना आहे आणि या सगळ्या रचनेच्या पार्श्वभूमीवरती आता भाजपचा जो आकार वाढलेला आहे, भाजपचा एकूण जी प्रतिष्ठा सुद्धा वाढलेली आहे त्याच्या बरोबरीनं या अवस्थेमध्ये प्रादेशिक पक्षांची अवस्था पूर्णपणे आता संपल्यात जमा झाले असं काही चित्र तुम्हाला दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये प्रादेशिक पक्ष किंवा त्यांची अस्मिता किंवा त्यांची जी स्पेस आहे, अवकाश जो आहे
राजकीय अवकाश तो तसाच शिल्लक राहील असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की प्रादेशिक पक्षांचं स्वरूप मूलभूतपणे बदलणार आहे. मी थोडक्यात आपल्याला सांगतो माझा काय अर्थ आहे. भाजप फार मोठ्या प्रमाणात जिंकलं आणि सर्व मोठी राज्यांमध्ये भाजप आता सत्तेत आहे. एक गोष्ट मला जी इतर निवडणुकींपेक्षा वेगळी ह्या निवडणुकीत दिसते ती म्हणजे कुठेतरी एकही मुसलमान कॅन्डिडेट फील्ड न करता हेवी मुस्लिम पॉप्युलेशनच्या वॉर्ड्समध्ये किंवा शहरांमध्ये देखील अशा कॉन्स्टिट्युएन्सीज मधून देखील भाजप जिंकून आलं. आतापर्यंतचे राजकारणी लोक देशभराचे सर्व मोठ्या पक्षांचे जातीचं समीकरण धर्माचं समीकरण ह्याच्यातून इलेक्शन लढवत होते आणि हा समज होता की आपला देश ह्याच पद्धतीने इलेक्शन्स लढवतो आणि ह्याच पद्धतीने इलेक्शन्स जिंकल्या जातात. कुठेतरी भाजपने हे खोटं ठरवलेलं आहे. त्या मला वाटतं की डेव्हलपमेंट अजेंडा हा यूपीच्या मुस्लिम वोटरला राम जन्मभूमीपेक्षा मोठा वाटतो. कुठेतरी हेच समीकरण देशाला जर आपण लागू केलं तर कदाचित एक चांगली स्थिती येते आहे असं म्हणायला हरकत नाही की आता भारताचा नागरिक व्होट देताना मी कुठल्या जातीचा आहे आणि माझ्या जातीचा कोण कॅन्डिडेट आहे याच्या पलीकडे जाऊन मी ह्या धर्माचा नसलो तरी देखील मी एका विशिष्ट गोष्टी करता व्होट करतो. डेव्हलपमेंट असं स्वरूप दिसेल. छोट्या पार्टीज छोट्या राज्यांच्या किंवा मोठ्या राज्यातल्या छोट्या पार्टीज बद्दल हा मुद्दा जर जोडला तर चित्र असं आहे की ज्या छोट्या पार्टीज धर्माच्यावर बेस्ड असतील मग ती मुसलमान धर्माशी निगडीत पार्टी असो किंवा कुठल्या जातीशी बेस्ड असतील इन्क्लुडिंग रिपब्लिकन पक्षांसारख्या पार्टीज ज्या एखाद्या समाजातल्या घटकाशी बेस्ड असतील बीएसपी सारख्या पार्टीज यांना स्वतःचं राजकारण रिथिंक करावं लागेल. जनतेला आता हे राजकारण अभिप्रेत आहे की नाही इथपासून मूलभूत विचार करावा लागेल. कदाचित काळ बदललाय आणि त्या बदललेल्या काळाची नांदी आपण ऐकत आहोत. नक्की. डॉक्टर सप्तर्षी, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसला ते भान आहे, काँग्रेसला त्या अर्थाने टिकण्यासाठी देशभरामध्ये अशा प्रकारचे त्यांचे मित्रपक्ष जोडावे लागतील पुढच्या 10-15 वर्षामध्ये आणि त्या 10-15 वर्षामध्ये तसं त्या पद्धतीचं राजकारण त्यांना उभं करावं लागेल. भाजपचा हा जो जे आव्हान आहे समोर ते आव्हान पेलण्यासाठी? मंदार, अजून काँग्रेसच्या हेच लक्षात येत नाही की हे जे आव्हान आहे हे राष्ट्र बांधणीचा आशय नेमका कोणता या विषयावरचं आहे. आणि हे भांडण 25 सालापासून सुरू झाले. 90-100 वर्षाचं भांडण आहे आणि काँग्रेसला ते लक्षात येईना. कारण त्यांच्यामध्ये मधल्या काळामध्ये संधी साधू लोक आल्यामुळे आता भाजपचं चाललंय तर ते तिकडे जात आहेत आणि म्हणून काँग्रेस संभ्रमात आहे. काँग्रेसला आता आयडिओलॉजिकल बेस आपला पूर्ण पक्का करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांवरती भर द्यावा लागेल आणि त्यांना जमत नसेल तर त्यांनी विचारवंतांची मदत घेतली पाहिजे, आउटसोर्सिंग केलं पाहिजे. आता गोव्याचे रिझल्ट काय सांगतायत, तिथे एक विचारवंतांचा ग्रुप तयार झाला आणि काँग्रेसने त्यांचं ऐकलं. त्यांनी काँग्रेसला सांगितलं की माझी पक्की माहिती आहे म्हणून सांगतो की हिंदुत्ववाद हा शब्दच मानायचा नाही, कारण त्याच्यामुळे भाजप चेकाळते आणि भाजपला आणखीन ती संधी मिळते. त्यामुळे एकटे ते बोलत राहिले अँटी ख्रिश्चनिझम, त्याचा परिणाम झाला. हे डेव्हलपमेंट मंत्रिमंडळाचा, भाजपच्या मंत्रिमंडळाचा प्रचंड भ्रष्टाचार, त्यांनी घेतलेल्या धोरणांमधला युटर्न आणि तिथे आणखीन एक फॅक्टर झाला गणेशायन, म्हणजे ज्यांनी टॉलरन्स करता आपल्या पदव्या परत केल्या ते दक्षिणायन, सॉरी गणेशायन नाही, गणेश देवी आहेत ते. तर हे दक्षिणायन जे निघालं ते गोव्यामध्ये त्याचा परिणाम झाला. म्हणजे काँग्रेसला आता विचारांची बाहेरून गरज आहे, पण हे त्यांच्याला अजून लक्षात आलेलं नाही. तर कदाचित त्यांची पॉलिटिकल विल
म्हणजे सत्ताकांक्षा कमी झाली असेल आणि मग जसं मठ्ठ माणूस पुन्हा पुन्हा तेच विश्लेषण करतो, त्यामुळे आपलं जुने दिवस आठवून त्या जुन्या दिवसात ते रमलेले दिसत आहेत. हुसेनभाई काय म्हणाल त्यांच्या या विश्लेषणावर तुम्ही काय म्हणाल हुसेनभाई? कारण जुने दिवस तुम्ही बघितलेले आहेत, त्यांनी बघितलेले आहेत आणि एकाच त्या प्रवाहात चळवळीच्या तुम्ही आलेले आहात. तुम्हाला तुमचं काय मत आहे? एक लक्षात आपण घ्या, आत्ताचा जो भाजपचा विजय आहे त्याचं विश्लेषण नीट केलं तर पुढे काय करावं या संबंधातले विचार करतो. एक मिनिट डॉक्टर सप्तर्षी, एक मिनिट का नाही आपण घ्यायचं डॉक्टर? नक्की डॉक्टर चालतंय यांचं. एक मिनिट यांना द्वेष करता येत नाही, तिथे भाजपचं चालत नाही. एक मिनिट डॉक्टर सप्तर्षी एवढं पल्लेकडे आपला वेळ संपतोय म्हणून मी तुम्हाला थांबवतोय, माफ करा. आवाज बंद केल्यावर तिथे विचित्र दिसतं, तरी सुद्धा तुम्हाला आता थांबवतोय. हुसेन दलवाई आपण बोला. असं आहे की आता जे आहे विशेषतः 1990 नंतर इथे अर्थकारण जे मोठ्या प्रमाणात बदललं त्याची पुढची पायरी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता संबंध कॉर्पोरेट सेक्टर इतका हावी झालेला आहे की त्या कॉर्पोरेट सेक्टरला अनुलक्षून असं भाजपने बरोबर राजकारण चालू केलं. एक मिनिट मला माझं पूर्ण तुम्ही नाही पूर्ण करा. पण कॉर्पोरेट सेक्टर तुमच्या वेळेला नव्हतं का? ऐका ना, काँग्रेसच्या वेळेला नव्हतं का? काँग्रेसने तुम्ही सुरुवात केलं. मी 1990चा उल्लेख केला, 92चा, त्यानंतरच झालेला आहे. 90 नंतर ते मान्यच आहे. सेक्टरची अलर्जी झाले का? तुम्ही बोला. असं नाही, माझं म्हणणं काय ते जरा ऐका. आणि ते इतके हावी झालेले आहेत कॉर्पोरेट सेक्टरच्या संबंधामध्ये माझं नाही म्हणणं, पण कॉर्पोरेट सेक्टर इथलं राजकारण आपल्या हातात एका बाजूला घेतं. म्हणजे एका बाजूला विकासाच्या गोष्टी करायच्या आणि विकासाच्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात मदत कॉर्पोरेट सेक्टरला द्यायची, आणि दुसऱ्या बाजूला हा द्वेष हेट कॅम्पेन जे आहे तेही चालू ठेवायचं. म्हणजे त्यांनी अनेकांगाने हे काम केलेलं आहे. त्याला उत्तर द्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं सेक्युलर शब्द वापरून चालणार नाही. सेक्युलर बोलण्याऐवजी खऱ्या अर्थानं लोकांचं सेक्युलरायझेशन होईल ही जबाबदारी घेऊन त्या अर्थाने लोकांनाही एकत्र त्यांनी वेगळ्या पद्धतीने एक केलं. या देशामध्ये राष्ट्रवाद दोन पद्धतीचा आहे. एक हिंदुत्ववादी राष्ट्रवाद आहे आणि एक काँग्रेस प्रणीत किंवा गांधी प्रणीत राष्ट्रवाद आहे. तो गांधी प्रणीत जो राष्ट्रवाद आहे तो जोरकसपणे लोकांच्या मध्ये घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे मी उदाहरण तुम्हाला देईन की हिंदुस्थान पाकिस्तान झालं तरी गांधींनी या देशातल्या लोकांना आपल्या बरोबर ठेवू शकले. ते का ठेवू शकले याचाही अभ्यास झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की इतकं निराश होण्याची काय जरुरी नाही. या परिस्थितीतून बाहेर निघण्याच्या दिशेने नीट चिंतन केलं, कशा रीतीनं आपण या लोकांमध्ये गेलं पाहिजे. तुम्हाला बाहेरनं विचार घ्यावे लागतील असं डॉक्टर सप्तर्षी आता म्हणाले, ते तुम्हाला मान्य आहे का? काँग्रेसला कुठून तरी बाहेरनं विचार घेऊन अधिक नवी मांडणी करावी लागेल हे तुम्हाला मान्य आहे का? बाहेरचे विचारवंत जर काँग्रेसच्या विचाराचे असतील तर ते असतील ना. त्याच्यात काय कुमार हे नसतात का? कुमार केतकर असतात आमच्या बरोबर. असं तो मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की हे करत असताना कशा रीतीनं पुढे गेलं पाहिजे याची व्यूहरचना केली पाहिजे. शिबिर अमुक तमुक ते म्हणाले ते खरं काय, काँग्रेसची आयडिओलॉजी नीट समजून घेणं आणि मुख्य म्हणजे फ्रंटल ऑर्गनायझेशन मजबूत करणं. उदाहरणार्थ आमची युथ ऑर्गनायझेशन एकदम डिफंक झालेली आहे, काही काम करत नाहीये. आमची विद्यार्थी संघटना जवळजवळ नसल्यासारखी आहे, म्हणजे कुठेच दिसत नाही. असे इश्यूज जेव्हा येतात तेव्हा मी सप्रांचं नाव घेईन. युतीच्या काळामध्ये सप्रांनी ज्या पद्धतीनं रोज काहीतरी त्यांच्या विरोधी ते करायचे, आज हे जे युथ तरुण मंडळीने जे करायचं ती तरुण मंडळी सगळी कुठेच दिसत नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या फ्रंटल ऑर्गनायझेशन मजबूत करणं, त्यांना लढाईला तयार करणं, त्यांना लढाईचं सुद्धा शिक्षण करणं. आणि लेनिन जसं म्हणतो एका बाजूला संघर्ष करा, त्या संघर्षातून लोकांना बाजूला काढा, त्यांचं प्रबोधन करा आणि मग संघटन करा. ही जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया कुठे ना कुठेतरी बाणवली पाहिजे. ती नसेल तर एका बाजूला एकाच पद्धतीने आपण या सगळ्याचा विचार करत राहिलो तर मला असं वाटतं काही निघणार नाही. आणि आणखी एक मुद्दा तो म्हणजे भाजप हे काय, भाजप सोडा RSS ही काय आहे याची माहिती लोकांना कार्यकर्त्यांना देणं फार आवश्यक आहे. आणि काँग्रेसच्या फार कमी कार्यकर्त्यांना याची माहिती असते, कारण RSS ही फॅसिस्ट संघटना आहे आणि ती फॅसिझम कसा असतो, कशा पद्धतीचा असतो याची माहिती दिली गेली पाहिजे. पूर्ण अगदी जर्मनी मध्ये झालंय तसंच होईल असं समजण्याचं
राजकारण नाही, परंतु राजकारण त्याच पद्धतीने होत आहे हे लक्षात घ्या. अगदी त्याच क्लासिकल लेवलने सगळं होईल असं नाही, परंतु कुठे ना कुठेतरी लोकांना लोकशाहीत बसतं हे सुद्धा सिद्ध करतो. प्रेम शुक्ला काय म्हणताय? काँग्रेस ही फासिस्ट संघटना आहे. कॅबिनेटने एखादा निर्णय केल्यावर एक पप्पू सारखा मुलगा ते फाडून फेकून देतो, हा फासिझम आहे. कृपया फासिझमचं आणि एक लेनिनचं नाव घ्यायचं आणि गांधींची काँग्रेस उभा करायची, ही आउटसोर्सिंग झालेली आहे. हुसेन दलवाई समाजवादी काँग्रेसचे चिंतक झाले, मोहन प्रकाश चिंतक झाले, मधुसूदन मिस्त्री चिंतक झाले. त्यामुळे आता जी परिस्थिती आहे काँग्रेसची ती कधी परिस्थिती 20च्या खाली येत नव्हती. मोहन प्रकाश यांचं आउटसोर्सिंग झाला म्हणून 7 सीटवर आले आहे. कुठल्या पेपर त्यामुळे ही जी आउटसोर्सिंग आहे इंटेलेक्च्युअल नाव घ्यायचं आणि गांधींची विचारसरणी करायची, ही जी त्यांचं सगळं काय आउटसोर्सच केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघ हा फासिस्ट आहे, याला मी चॅलेंज करतो आणि काँग्रेस फासिस्ट आहे हे सिद्ध करायला मी तयार आहे. ठीक आहे, तुम्ही काँग्रेस भाजप हे सिद्ध करत राहा. तोपर्यंत एकच मिनिट रुबीन थोडक्यात. नाही, त्यांनी असा आरोप केला म्हणून त्यांना प्रत्युत्तर द्यावं लागतं. आरोप वस्तुस्थिती सांगितली, आरोप नाही केला. ठीक आहे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप गांधी महिनो काँग्रेस आणि भाजप एकच मिनिट दोघांना तुम्हाला थांबवतो. रुबीन थोडक्यात गुन्हेगारी संघटना चालवतात. एक मिनिट प्रेम तुमच्याकडे पण आम्ही येतो जर का याच मुद्द्यावरती यायचं झालं तर, पण थोडं वेळ कमी पडतो त्यामुळे तुम्हाला थांबवतो. रुबीन, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंजाब मधली जी कामगिरी आता हापसी झालेली आहे त्या कामगिरीच्या नुसार तुम्हाला आता विरोधी पक्षात तिकडे बसावं लागतंय आणि विरोधी पक्ष म्हणून एकीकडे तुम्ही सत्ताधारी तिकडे दिल्लीत आहात, आता इथे विरोधी पक्षात काय फरक असणार आहे येणाऱ्या काळात? नाही, ते फरक जास्त नसणार. पहिलं तरी दिल्लीत जनतेचा कौल आमच्या बाजूने होता म्हणून आमची सरकार तिकडे आहे. प्रत्येक राज्यात आम्हाला काम करावं लागेल, प्रत्येक राज्यात जमिनीवर उतरून पक्षाची बांधणी करावा लागेल, जनतेचं मुद्दे घ्यावा लागेल. आणि हे पूर्ण म्हणजे फक्त मी म्हणत होतो फक्त 4 वर्ष इतकं आम्ही एक लहान पक्ष आहे आणि पूर्ण जे स्पेस आहे ऑपोजिशनची ते पहिल्यांदा म्हणजे डेब्यूट मध्ये 22 सीट मिळणं ही म्हणजे खूप लहान गोष्ट अजिबात नाही आहे, मोठी गोष्ट आहे. तुम्ही वोट शेअर बघितलं तर 24% वोट शेअर आहे पंजाबमध्ये. आणि पुढच्या निवडणुकीत अरविंदजींनी म्हटलंच आहे ते मध्य प्रदेश असो किंवा छत्तीसगड असो आणि महाराष्ट्रातही असो, आम्ही डेफिनेटली लढू. नक्की तुम्ही लढणार. अर्थात गोव्यामध्ये आपला जी अपेक्षा होती ती अपेक्षा भंग निश्चित झालेला आहे त्याच्यामध्ये. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी थोडक्यात 30-40 सेकंदात महेश, या सगळ्या निकालांचा परिणाम आता महाराष्ट्रात काय दिसणार आहे आणि खास करून भाजप आणि शिवसेनेचे संबंध कुठल्या दिशेने जातील असं वाटतं? नाही, महाराष्ट्रामध्ये निश्चितच याचा वेगळा आपल्याला अंदाज बघायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने शिवसेना आक्रमक झाली होती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर, शिवसेनेने भाजपबरोबरची युती आम्ही यापुढे कधीच करणार नाही हे जाहीर केलं होतं उद्धव ठाकरेंनी आणि आम्ही 25 वर्ष सडलो या युतीमध्ये अशी तीव्र त्यांनी भावना त्या काळामध्ये व्यक्त केली होती. आता आपल्याला पाहावं लागणार आहे की शिवसेनेचा हा जो भाजपला टोकाचा विरोध होता तो किती प्रमाणात पुढे चालू राहणार आहे. शिवसेनेला जर हा विरोध पुढे चालू ठेवायचा असेल तर ते सत्तेत त्यांच्या बरोबर राहतील का हे सुद्धा या नजीकच्या काळामध्ये स्पष्ट होईल. परंतु मला असं वाटतं की शिवसेना काही काळ तरी आपली भूमिका मवाळ करेल आणि भाजपच्या बरोबर त्यांनी जे महानगरपालिका मुंबईमध्ये जे जुळतं घेतलेलं आहे ते अजून काही काळ जुळतं घेतील आणि पुन्हा एकदा त्यांना ज्यावेळेस विरोधी पक्षाची स्पेस दिसेल, कारण इथे काँग्रेसने त्यांना जी जागा आहे ती संधी दिलेली आहे, विरोधकच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रस्थापित युती सरकारला विरोध करताना दिसत नाही, त्यामुळे शिवसेनेला तो अवकाश मिळतो आणि शिवसेना विरोधकाच्या भूमिकेमध्ये जाते आणि या नजीकच्या काळामध्ये देवेंद्र सरकारच्या बरोबर शिवसेना काही काळ जुळवून घेईल आणि आपली जी पुढील भूमिका आहे ती पुढील भूमिका शिवसेना स्पष्ट करेल. पण या सगळ्या याच्यात देशातल्या निवडणुका बघितल्यानंतर म्हणणार एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते जी डॉक्टर कुमार सप्तर्षी म्हणाले की काँग्रेसमधली जी सत्ताकांक्षा होती ती एकीकडे संपलेली दिसते आणि दुसरीकडे भाजपला विजयाची भूक लागलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या
निवडणुकीत विजय मिळत असताना जे पहिलं ट्विट केलं ते त्यांनी शहीदांना श्रद्धांजली व्यक्त केली. म्हणजे त्यांनी असं विजयाने मी काही हुरळून गेलेला नाही हे सुद्धा दाखवलं. त्यामुळे मला एक अल्लामा इक्बाल यांनी एकूण जो सत्ताकांक्षी माणूस असतो त्याच्या प्रवृत्तीबद्दल जो शेर लिहिलेला होता तो मोदींसाठी इथे सांगावासा वाटतो. इक्बाल लिहितात की हमामो कबूतर का भूखा नहीं मैं, कह बाज की जिंदगी जाहिदाना, झपटना पलटना पलटकर झपटना, लहू गर्म रखने का है एक बहाना. अशाच पद्धतीने मोदी जर जात राहिले तर देशाच्या राजकारणामध्ये नजीकच्या काळात खूप वेगळं चित्र आपल्याला पाहायला. विरोधकांनी सुद्धा लहू गरम रखने का बहाना शोधायला काही हरकत नाहीये. आणि या सगळ्या वातावरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल ती सुद्धा स्पष्ट होईल. कारण कुरबुरी वाढल्या होत्या, कुरबुरी नुसत्या वाढल्या नाही तर खूप मोठ्या प्रमाणावरचं वितुष्ट निर्माण झालं होतं. आता महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित होईल का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या सगळ्या पार्श्वभूमीवरती उपस्थित होतो. ती शांतता प्रस्थापित होते किंवा नाही लवकरच कळेल. तोपर्यंत इथेच थांबतो. सगळ्या मान्यवरांचे आभार, धन्यवाद, नमस्कार.